मम्मी, आकाश निळा का दिसतो? समुद्र पण निळा कस काय दिसतो? आकाशाची सावली पडती का त्याच्यावर? दुसऱ्या ग्रहांवरनं पण आकाश निळाच दिसत असेल का? हिच्यासारखे प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतील. आकाशाचं प्रतिबिंब पडल्यानं समुद्र निळा दिसतो हा समज आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असेल. पण हा समज चुकीचा आहे आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर एका अवलियाने दिलं आणि त्याला मिळालं नोबेल प्राइज. त्या अवलियाचं नाव म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण. मम्मी, आपण नॅशनल सायन्स डे का साजरा करतो? प्रसिद्ध शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण म्हणजे CV रमण यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 आणि मृत्यू वयाच्या 82व्या वर्षी 21 नोव्हेंबर 1970 रोजी झाला. मात्र असं असताना आजच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विज्ञान दिवस का साजरा केला जात असेल तर नोबेल पुरस्कार विजेत्या CV रमण यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी आहेत. डॉक्टर CV रमण यांनी आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यामध्ये भूमध्य समुद्र पाहून समुद्राचा रंग निळा का असतो असा प्रश्न त्यांना पडला. रमण यांनी समुद्राचा रंग निळा का आहे याचा शोध लावण्यापूर्वी लॉर्ड रेलिंग यांनी सांगितलेलं स्पष्टीकरणच ग्राह्य धरलं जायचं. लॉर्ड यांनी समुद्राचा निळा रंग हा आकाशाचं प्रतिबिंब पडल्यानं दिसतो असं म्हटलं होतं. मात्र रमण यांना हे पटलं नाही आणि त्यांनी भारतात परतल्यानंतर या विषयावर सविस्तर संशोधन सुरू केलं. 4 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर संशोधनातून त्यांनी असं दाखवून दिलं की समुद्राचा रंग पाण्याच्या रेणूंद्वारे निर्माण होतो आणि समुद्राच्या पाण्यातील रेणूंमध्ये सूर्यप्रकाश विखुरल्यानं पाण्याला निळा रंग मिळतो. याच संशोधनाला रमण इफेक्ट असं म्हणतात. रमण इफेक्ट ही एक दुर्मिळ घटना आहे. रमण इफेक्टमध्ये दशलक्ष प्रकाश कणांपैकी फक्त एखाद्या रेणूच्या वेव्हलेंथमध्ये बदल घडतो. या संशोधनातून प्रकाशाच्या रेणूंच्या गुणधर्माचा सबळ पुरावा सापडला. डॉक्टर CV रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाश विखुरण्यासंदर्भातला एक अभिनव शोध लावला. या संशोधनाला रमण इफेक्ट म्हणून ओळखलं जातं. प्रकाश विखुरण्यासंदर्भातल्या म्हणजेच प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंगचा शोध म्हणून भारत सरकारतर्फे दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 1930 सालातील भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रमण यांना मिळाले. हे कोणत्याही भारतीयाला मिळालेलं पहिलं नोबेल पदक होतं. कोणत्याही वस्तूवर क्षणभरासाठी लेझर प्रकाश पाडायचा आणि तो प्रकाश संपताच वस्तूमधील निर्माण झालेल्या विकिरणाच्या प्रकाशाची नोंद घ्यायची. यालाच रामण वर्णपट किंवा रामण स्पेक्ट्रोग्राफ असं म्हणतात. दैनंदिन आणि व्यवहारी जीवनात याचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. जसं कृषी क्षेत्रामध्ये कीटकनाशके बनवण्यासाठी याचा वापर करतात. शेतातल्या पिकांवरील कीटकात कोणते रसायन आहे ते ओळखून त्याला मारक असं रसायन वापरून कीटकनाशके बनवली जातात. दुसरे उदाहरण म्हणजे औषधोद्योग. औषध गोळ्यांमधील रासायनिक घटकांचे वितरण करण्यासाठी औषधांमधले रासायनिक घटकांचे विश्लेषण आणि प्रमाण तपासण्याकरता तसंच त्यांची गुणवत्ता शुद्धता तपासण्यासाठी म्हणजे त्यातल्या कच्च्या मालाची गुणवत्ता आणि शुद्धता तपासण्यासाठी रामण परिणामांचा वापर केला जातो. आणखी एक उदाहरण पाहायचं झालंच तर पुरातत्व संशोधनासाठी किंवा फॉरेन्सिक विभागातही या रमण इफेक्टचा वापर केला जातो. खूप महत्त्वाचं उदाहरण ड्रंक अँड ड्राईव्ह. यासाठी या प्रकारात व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याच्यातील अल्कोहोलचं प्रमाण तपासण्यासाठी सुद्धा रमण इफेक्टचा खूप चांगला वापर केलेला आढळतो. मम्मी, एक शेवटचा प्रश्न विचारू का? विचार. लहान मुलांना परीक्षा का असते? आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा आणि मला सांगा.